नमस्कार. या नवड्याच्या माध्यमातून पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भामध्ये म्हणजे बरेच जण या ठिकाणी चुकीचे वक्तव्य करतात, त्या ठिकाणी चुकीची माहिती पसरवतात आणि या बाबतीमध्ये म्हणजे शासनाने एक महत्वाचं म्हणजे खुलासा केला आहे की नेमक्या जागा ज्या आलेल्या आहेत त्या कॅटेगरीला कमी आल्यात का, कोणावरती अन्याय झाला आहे का, याबद्दल या ठिकाणी फक्त यामध्ये खुलासा केला आहे. आणि याबद्दल मी पाठीमागे सुद्धा बोललेलो होतो की ज्या काही जागा येतात ना, जागा येतात ह्या रोस्टर अनुसार, म्हणजे एखादा रोस्टर नवीन तयार होत नाही किंवा एखादी संस्था नवीन असेल तर पूर्णपणे जागा मग त्या कॅटेगरीला तो जो वाटा आहे त्याच्यानुसार येत असतात. परंतु जागा या ज्या रिक्त असतात, म्हणजे समजा एखादं पद आहे, समजा पहिली ते पाचवीची पद आहेत, तर त्यामध्ये जी काही जागा रिक्त असतात त्याच रिक्त जागा भरल्या जातील ना. म्हणजे या ठिकाणी जे लोक आधी ऑलरेडी काम करतात त्या ठिकाणी त्यांना काढून नवीन भरती कशी होईल? म्हणजे हे हे सुद्धा मी बऱ्याच वेळेस बोललेलो होतो की बरेच जण असं बोलतात की या कॅटेगरीला कमी जागा आल्या, या कॅटेगरीला जास्त जागा आल्या, परंतु जर त्या कॅटेगरीचा वाटा जास्त असेल किंवा त्या कॅटेगरीमध्ये जागाच भरल्या गेल्या नसेल, एक्झाम्पल एसटी कॅटेगरी, एसटी कॅटेगरी जागा कधी 100% भरल्या जात नाहीत, कधी 100% उमेदवार भेटत नाहीत. मग त्यांचा जो काही वाटा आहे त्यांचा जास्तच असणार आहे, प्रत्येक भरतीमध्ये त्यांचा वाटा जास्तच असणार आहे. आणि त्याच्यामुळे प्रत्येक भरतीमध्ये हे प्रमाण आपल्याला कमी जास्त झालेलं बघायला मिळतं, कारण रोस्टर हा जुनाच असतो आणि त्या रोस्टर अनुसार ज्या काही जागा रिक्त होतात, जी पद रिक्त होतात, रिटायरमेंट असेल किंवा सेवानिवृत्ती असेल किंवा बाकीच्या अजून इतर प्रमोशनने असतं जागा रिक्त होणाऱ्या, तर त्या जागा प्रत्येक नवीन भरतीमध्ये भरल्या जातात. आणि या बाबतीमध्ये हा खुलासा केला आहे. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, की म्हणजे या ठिकाणी शिक्षक पदभरतीसाठी आल्या जाहिरातीमध्ये मागासवर्गीय उमेदवारांवरती मोठा अन्याय झाल्याच्या प्रसारमाध्यमामध्ये होत असलेल्या वक्तव्याबाबत खुलासा या ठिकाणी केलेला आहे. ठीक आहे. आता हा खुलासा कधी केलेला आहे, तर या ठिकाणी काल खुलासा केलाय. याच्यामध्ये बघा, कोणत्याही पदभरतीसाठी अद्ययावत बिंदू नामवले म्हणजे रोस्टर अनिवार्य असतो आणि शिक्षक पदभरती करताना देखील संबंधित व्यवस्थापना स्तरावरती बिंदू नामावली ठेवण्यात येते. म्हणजे रोस्टर हा प्रत्येक जिल्हा परिषद असेल, एखादी संस्था असेल, खाजगी संस्था असेल, तर तिथे हा रोस्टर ठेवलेला असतो. मग आरक्षण धोरणातील बदल, आता पदसंख्येत जर बदल झाला तर नवीन पदभरती करण्यापूर्वी संबंधित विभागाच्या मागासवर्ग कक्षाकडून बिंदू नामावली तपासण्यात येते. म्हणजे रोस्टर हा तपासला जातो आणि अद्ययावत बिंदू नामावली विचारात घेऊनच पदभरती केली जाते. म्हणजे रोस्टर जो तुमचा क्लिअर असेल, एकदम रोस्टरमध्ये कुठल्या प्रकारचे दोष नसतील, तर हे विचारात घेऊनच या ठिकाणी काय होतं, जी पदभरती आहे ती केली जाते. जर समजा एखाद्या झेडपीचा किंवा एखाद्या संस्थेचा रोस्टर जर क्लिअर नसेल किंवा मंजूर नसेल तर भरती केली जात नाही. त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय मंजूर पदे असतील, कार्यरत शिक्षक विचारात घेऊन, म्हणजे जे कार्यरत आहेत, सध्या जे कार्यरत आहेत तर त्यांची संख्या विचारात घेतली जाईल. त्यानुसार रिक्त असलेली पदे भरण्याची कारवाई करण्यात येईल. म्हणजे रिक्त पदे आहेत तर तीच भरली जातात. म्हणजे अशी नवीन भरती करायची त्याच्यासाठी नवीन पदे निर्माण केली नाही जात, तर जी रिक्त आहेत, जी त्या ठिकाणी म्हणजे व्हॅकंट झालेली असतात, तीच पदे भरली जाणार. संबंधित व्यवस्थापनाकडून तपासलेली बिंदू नामावली विचारात घेत त्यात ज्या आरक्षणाची रिक्त पदे दर्शवली आहेत तीच पदे पदभरती करताना विचारात घेतली जातात, अन्य या ठिकाणी विचारात घेतली जात नाहीत. त्यामुळे पदभरती करताना आरक्षणाच्या टक्केवारी अनुसार त्या व्यवस्थापनाकडे मंजूर, कार्यरत आणि रिक्त पदे ही विचारात घेऊन जाहिरात देतात. उदाहरण, एखाद्या आरक्षणाची अगोदरच पदे भरलेली असल्यास त्यांची जाहिरातीत कमी पदे येऊ शकतात. म्हणजे समजा आपण म्हणू की ओपनची काही ठिकाणी पदेच कमी आहेत, एखाद्या जिल्हा परिषदेमध्ये ओबीसीची लोक भरपूर काम करतात किंवा अतिरिक्तच झाले, तर त्या ठिकाणी ओबीसी जागा भरल्या जाणार नाहीत ना, कारण ऑलरेडी लोक काम करतात. म्हणून या ठिकाणी नवीन भरती करायची, म्हणून त्या ठिकाणची पदं व्हॅकंट करायची, नवीन निर्माण करायची, भरती केली जात असं होत नाही. ठीक आहे. तसेच एखाद्या प्रवर्गाची कार्यरत संख्या कमी जर असेल तर अशा आरक्षणाची पदे मंजूर टक्केवारीपेक्षा अधिक येऊ शकतात, म्हणजे जास्त येऊ शकतात. त्या ठिकाणचे व्हॅकंटच असतील, समजा एखादी कॅटेगरी त्यामध्ये लोकच कमी असतील, म्हणजे रोस्टरवरती लोक कमी असतील, तर या ठिकाणी त्यांची जागा पण जास्त येते. म्हणजे या ठिकाणी कमी जास्तपणा होणार आहे. आता काय म्हटलंय बघा, की शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णय दिनांक 19/6/23 मधील तरतुदीनुसार 80% रिक्त पदे भरण्याची तरतूद आहे. म्हणजे ज्या ठिकाणी समजा 100 पद रिक्त असतील, 100 पद रिक्त असतील जिल्हा परिषदमध्ये किंवा संस्थेमध्ये, त्यापैकी फक्त 80 पदे भरली जातील, 20 पदे ही रिक्त ठेवली जातील. त्यानुसार 80% मर्यादित जाहिरात घेण्यात येतात. म्हणजे काय जाहिराती आल्या होत्या त्या फक्त 80%, म्हणजे 100, बरोबर आहे, 100 पद रिक्त आहेत परंतु फक्त 80 पदे भरण्याची जाहिरात घेण्यात आली होती. आता बघा की पवित्र पोर्टल मार्फत त्या व्यवस्थापनाकडून मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह दोन्ही मिळून प्राप्त जाहिरातीत रिक्त पदांचा तपशील हा इथं दिलाय. त्यांनी एकदम डिटेलमध्ये दिले. आता याच्यामध्ये काय झाले की ज्या जागा आहेत त्या आपल्याला थोड्याशा वाढलेल्या दिसतील, त्यांनी नंतर जाहिराती वगैरे ऍड केल्या, तर त्या जागा आहेत आणि ह्या जागा वगैरे आपल्या लक्षात आल्या नाहीत, परंतु ते तुम्हाला पसंती क्रमांक जनरेट झालेले आहेत. मग या ठिकाणी असा ग्रह करू नका
की सर पसंतीक्रम आम्हाला आलेले होते का, तर पसंतीक्रम तुम्हाला ते आलेले असतील. बघा या ठिकाणी एससी कॅटेगरीसाठी रिझर्वेशन हे 13% आहे, एसटी साठी 7% आहे, एसटी पेसासाठी रिझर्वेशन नाही, व्हीजीए साठी 3% आहे, एनटीबी साठी 2.50 आहे, एनटी साठी 3.50, एनटीडी 2%, एसबीसी 2%, ओबीसी 19%, एसबीसी एसीबीसी 10%, ईडब्ल्यू 10%, जनरलला 28% आणि टोटल झाले 100%. आता यापैकी किती जागा आल्या पहा, यापैकी प्रत्येकाला ज्या काही जागा आल्या तर त्या इथे तुम्हाला दिसतील की एससी साठी टोटल पोस्ट ज्या आल्या 3277 आल्या, म्हणजे एकूण टक्केवारी 13 आहे, त्यापैकी कमी आल्या ना 10.51 आल्या, म्हणजे कमी, कारण तेवढ्याच जागा रिक्त होत्या. नंतर एसटीच्या 60% आहेत, परंतु या ठिकाणी त्याच्या जागा जास्त आल्या, 10.72 आल्या, कारण जागा रिक्त जास्त आहेत, 3341 आल्या. एसटी पेसामध्ये 2674 म्हणजे 8.58 आल्या. त्यानंतर बघा व्हीजीए साठी 3% 916 आल्या, 2.94 जागा या ठिकाणी आल्या. एनटीबी 2.50 आहे, 1.58 आल्या, कारण जागा या ठिकाणी अतिरिक्त बऱ्याच ठिकाणी आहेत. नंतर एनटीसीच्या 3.50 आहेत, 505 आल्यात, 1.62. एनटीडी 2% आहे, 337 जागा आल्या फक्त, 1.08. एसबीसी 2% आल्या, 342 जागा, 1.10. ओबीसी बघा, ओबीसी किती आलं, 19% पाहिजे होतं, मुळात 39 म्हणजे 3939 जागा आल्या, 12.63 एवढ्याच जागा आलेल्या आहेत. का, कारण जागा रिक्त संख्या तेवढी असल्यामुळे. त्यानंतर एसीबीसी 10% आहे आणि त्यांची संख्या किती आली, म्हणजे किती टक्केवारी 8.75 एवढ्याच जागा दिल्या, 2727. नंतर ईडब्ल्यूएस 10% आहे, परंतु 2399 जागा दिल्या आणि 7.69 दिल्या, म्हणजे लक्षात घ्या ज्या रिक्त आहेत त्या दिल्या, बरोबर. जनरलला किती 28% पाहिजे होतं, परंतु प्रत्यक्षात 32.80 म्हणजे जास्त जागा आल्या, कारण रिक्त जागांची संख्या जास्त 10,228. आणि मग एकूण जागा किती आल्यात बघा, एकूण 31,179, 31,079 म्हणजे 30,000 थोड्याशा 209 काही जागा पाहिजे होत्या, परंतु इतर 900 जागा वाढल्यात. म्हणजे या ज्या काही जाहिराती आहेत त्याच्यामध्ये नव्याने ऍड झालेल्या जाहिराती असतात, जागा बऱ्याच ठिकाणी जागा पण वाढतात. आता बघा, किंवा समजा एखादी नवीन जाहिरात नसेल आली, परंतु काही जिल्हा परिषदेच्या जागांमध्ये कमी जास्तपणा होतो, पाठीमागे जागा दाखवताना कमी दाखवल्यानंतर लगेच ऍड केल्या, मग जागा वाढणं हे तुमच्यासाठी तोट्याचं आहे का, तोट्याचं नाही, तुमच्या फायद्याचंच आहे ना. तुम्ही ते पसंतीक्रम दिले असतील तर 100% तुम्हाला त्याच्यामध्ये म्हणजे त्या जागांसाठी तुमचा विचार हा होणारच आहे. त्यामुळे जागा जास्त येणं हे तुमच्यासाठी फार चांगलंच आहे. बरेच जण या ठिकाणी कमेंट करतात सर जागा जास्त कुठून आल्या, तर लक्षात घ्या जाहिरातीमध्ये आणि त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं असतं की या जागेमध्ये कमी जास्तपणा होऊ शकतो, काही मध्ये कमी पण होतील जागा, ठीक आहे. जर रोस्टरमध्ये परत त्यांना चूक आहे असं आढळलं तर जागा कमी पण होऊ शकतात. लक्षात आलं की याच्यामध्ये अजून 100 जागा वाढूही शकतात. म्हणजे प्रत्येक कोणती जाहिरात असू दे त्याच्यामध्ये एक मेन्शन केलं असतं वाक्य की या जागा या तात्पुरत्या आहेत, याच्यामध्ये वाढ होऊ शकते किंवा याच्यामध्ये जागांमध्ये कमीपणा म्हणजे कमी सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे जर बघितलं तर कुठल्या प्रकारचा अन्याय झाला नाही असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता बघा की उमेदवार कोणत्याही प्रवर्गाचा असला तरी आरक्षित प्रवर्गातला उमेदवार हा सर्व उमेदवार खुल्या प्रवर्गाच्या आलेल्या जाहिरातींना देखील गुणवत्तेनुसार पात्र आहेत. म्हणजे ओपनच्या जागेसाठी सगळेच कास्टमधील पात्र आहेत. त्यानंतर याचं अवलोकन जर केलं असं दिसून येतं की एसटी या प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध न झाल्याने कार्यरत संख्या कमी आहे, बरोबर ना. मी सांगितलं ना की एसटी कॅटेगरीच्या जागा 100% कधीच भरल्या जात नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांचे कार्यरत लोकच कमी आहेत आणि त्याच्यामुळे साहजिकच जागा कसणार रिक्त असतील, त्यांचा अनुशेष दिसून येतो. त्यामुळे एसटी प्रवर्गासाठी 60% असून जाहिरातीमध्ये 10.72 जागांचं प्रमाण दिसून येतं. म्हणजे व्हॅकंट आहेत म्हणून या ठिकाणी जागा जास्त आहेत, काही ठिकाणी त्या कॅटेगरीचे लोक जास्त कार्यरत त्यामुळे त्या जागा कमीच असतात त्या कॅटेगरीच्या, बरोबर ना. म्हणजे हे कार्यरत प्रमाण आणि रिक्त किती, व्हॅकंट किती, याचा हा खेळ आहे. बाकी या ठिकाणी जागा कमी जास्त ज्या असतील तर त्याच्या अनुसार रिक्त असेल त्यानुसार या ठिकाणी सर्व जागा येतील. त्यानंतर बघा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय दिनांक 10/2/26 रोजी तरतुदीनुसार पेसा क्षेत्रात बिंदू नामावली निश्चित करण्यात आलेली आहे. पेसा क्षेत्रातील रिक्त पदांसाठी पदांची संख्या मोठी आहे. शासन निर्णयानुसार आरक्षित प्रवर्ग 50%, म्हणजे आता पेसा क्षेत्रामध्ये ज्या काही जागा तुम्हाला दिसतात एसटी पेसा ज्या काही जागा असतात त्यापैकी आरक्षित प्रवर्गाला 50% जागा मिळतील, खुला प्रवर्गाला 50%, याप्रमाणे तरतूद असल्याने पेसा क्षेत्रात आता खुल्या प्रवर्गाची देखील पदभरती होत आहे. त्यामुळे देखील खुल्या प्रवर्गाची पदे जास्त दिसून येतात, बरोबर ना. कारण एसटी पेसामध्ये आधी तसं नव्हतं, तर आता 50% पदे हे त्या प्रवर्गामधून आणि 50% म्हणजे मागास प्रवर्गामधून आणि 50% पदे ही ओपन मधून, त्यामुळे ओपनची पदे ही जास्त दिसून येणार, कारण ती रिक्त पदे आहेत ना, कारण ती रिक्त पदे राहिली त्यामुळे साहजिकच ओपनची पदे वाढली. त्यानंतर प्रसार माध्यमांकडून प्राप्त झालेल्या माहितीवरून जाहिरातीमध्ये
30,209 पदे एनटीसी प्रवर्गाची 11,000हून अधिक उमेदवार तर फक्त 100 जागा जाहिरातीमध्ये आल्याची माहिती पसरत आहे. आता म्हणजे एनटीसी प्रवर्गाच्या 11,000 उमेदवार आहेत आणि फक्त जागा 100 आहेत. तर अशा ठिकाणी माहिती आली तेव्हा स्पष्ट करण्यात येते की एनटीसी प्रवर्गाचे 7,546 उमेदवार आहेत. 11,000 नाही तर किती 7,546 उमेदवार एनटीसी प्रवर्गाचे आहेत. तर 505 जागांच्या जाहिराती प्राप्त झाल्या आहेत. 100 नाही तर 505 आहेत. यावरून प्रसार माध्यमामध्ये विसंगत माहिती पसरवली जात असल्याचं दिसून येतं. म्हणजे बघा बरेच जण या ठिकाणी माहितीची शानिशा न करता काही माहिती फक्त टाकतात, उगाच ऐकून कोणाच तरी ऐकून टाकतात. त्यामुळे ह्या गोष्टी इथं आहेत. त्यामुळं ज्या काही माहिती असतात त्याच्यामुळे बरेच जण या ठिकाणी टेन्शन मध्ये येतात की अरे असं कसं. नंतर बघा विजय 3%, भटक्या जमाती 2.5, भटक्या जमाती क 3.5, भटक्या जमाती ड 2%. यांच्यासाठी स्वतंत्र आरक्षण लागू असलं तरी एकूण आरक्षण 11% पहा. म्हणजे यांच्यासाठी विजय असेल, एनटीबी, एनटीसी का एनटीडी असेल तर एकूण आरक्षण हे 11% आहे. प्रत्येकाचं आरक्षण प्रमाण जर कमी असल्याने ते अंतर्गत परिवर्तनीय म्हणजे या ठिकाणी ते कमी जास्त होतं. त्या 11%मध्येच या ठिकाणी काय होईल कमी जास्त पण त्याच्या पुढची टक्केवारी घेता येत नाही. त्यामुळे एखाद्या प्रवर्गात कार्य जास्त जर असेल तर 11% मर्यादा विचारात घेऊन कार्यवाही करण्यात येते. म्हणजे बघा की जर समजा हा जो एनटीबी आहे बघा एनटीबी जो प्रवर्ग आहे तर याच्यामध्ये जर म्हणजे शिक्षक अतिरिक्त झाले एनटी मधले अतिरिक्त झाले तर मग त्याचा भार हा इतर एनटीसी किंवा एनटीडी मध्ये पडेल. कारण ह्या चौघांची जी काही टक्केवारी एकत्रित आहे ते 11%च पाहिजे. 11%च्या वर जाता येणार नाही. त्यामुळे कुठल्याही प्रवर्गामध्ये शिक्षक अतिरिक्त झाले तर त्यांचा भार हा इतर प्रवर्गावरती पडणार आहे. इथं स्पष्टपणे त्यांनी म्हटलं तसं. त्यामुळे एखाद्या प्रवर्गामध्ये बघा कार्यरत जास्त जर असेल तर एकूण 11% मर्यादा विचारात घेऊन कार्यवाही करण्यात येते. त्यामुळे प्रत्यक्षात कार्यरत असल्या विचारात असल्यामुळे जाहिरातीमधील प्रमाण कमी दिसून येतं. लक्षात आलं. त्यानंतर पवित्र पोर्टलवरती प्राप्त झालेल्या जाहिराती विचारात घेता 1 ते 5 पदे ही 1,915 व्यवस्थापन आहेत. 6 ते 10 पदांची जाहिरात दिलेल्या व्यवस्थापनाची संख्या 307, 11 ते 15 पदांची जाहिरात दिलेल्या व्यवस्थापन संख्या 90, 16 ते 20 पदांची जाहिरात दिलेल्या व्यवस्थापन संख्या 45, यावरून 20 पदांची जाहिरात दिलेल्या व्यवस्थापन संख्या ही 2,357 असून एकूण पदे ही 8,582 या ठिकाणी आहेत. जिथे आरक्षण प्रमाण कमी असणाऱ्या प्रवर्गात जाहिराती येण्याची शक्यता कमी दिसते. कारण तिथं जर पदे समजा 10, 15 किंवा 4-5 असेल तर आरक्षणानुसार किंवा प्रत्येक जे काही आरक्षण असेल त्याच्यानुसार जागा या दिसणार नाहीत. आणि मग त्याच्यामुळं खाली म्हटलेलं की पवित्र पोर्टलवर आलेल्या जाहिराती त्या त्या व्यवस्थापनाकडून देण्यात आलेल्या असतात. संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांनी जाहिरात मान्य करण्यापूर्वी बिंदू नामावली म्हणजे रोस्टर अनुसार रिक्त पदांची मागणी केल्याची खात्री करूनच जाहिरातीस परवानगी दिलेली असते. त्यामुळे आलेल्या जाहिराती पदे ही योग्य आलेली आहेत. म्हणजे स्पष्टपणे त्यांनी पहा खुलासा केला आहे की जे काही जाहिरातीमध्ये पदे असतात तर ती सध्या कार्यरत शिक्षक संख्या एकूण मंजूर संख्या किती आहे. म्हणजे एखादी जिल्हा परिषद आहे त्यामध्ये समजा 10,000 शिक्षकांची पदे मंजूर झाली तर त्यापैकी प्रत्येक मग जे काही वाटा असणार प्रत्येक कॅटेगरी तो या ठिकाणी जाईल आणि मग ते बघितलं जाईल की मग आता इथं किती कार्यरत आहेत, किती भरले गेले आहेत पदे, किती व्हॅकंट आहेत. आणि जी व्हॅकंट आहेत समजा 100 व्हॅकंट असतील त्यापैकी फक्त 80% पदे बरोबर. म्हणजे कोणतीही तुमची कॅटेगरी असू द्या समजा एखाद्या कॅटेगरीमध्ये 50 पदे रिक्त आहेत त्यापैकी 80% पदे ही जाहिरातीमध्ये आलेली असतात. तर अशा प्रकारे एकूण जी पदे आलेली आहेत त्यापैकी तुम्हाला म्हणजे जी पदे आहेत ती कॅटेगरी कमी जास्त दिसतात. त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे रोस्टर हा नवीन नसतो, रोस्टर जुनाच असतो. फक्त त्या ठिकाणी मंजूर पद किती, कार्यरत किती आणि त्यातून किती रिक्त राहिलेले आहेत तेवढीच पदे ही प्रत्येक भरतीमध्ये भरली जातात. त्यामुळे पदांची संख्या ही कमी जास्त दिसून येते. काही वेळेस असं होईल की ओबीसीची पदं भरपूर दिसून येतील. काही वेळेस असं होईल की ओपनची पदे खूप कमी दिसतात. गेल्या भरतीमध्ये आपण बघितलं ओपनची पदं खूप कमी दिसली, बाकी कॅटेगरीची पदं जास्त दिसली बरोबर. मग त्यावेळेस आपण असं म्हणत नाही ना की ओपनलाच का कमी आली, कॅटेगरी जास्त आली म्हणले की आपण खुश होतो. परंतु आता लक्षात घ्या ही जी पदं आहेत तर ही पदं रिक्त असेल तरच या ठिकाणी येणार आहेत, रिक्त नसतील तर ती पदे येणार नाहीत. ठीक आहे. तर बघा माहिती तुम्हाला आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला पुढील टप्प्यासाठी व्यवस्थित गायडन्स मिळवायचा असेल, मार्गदर्शन मिळवायचं असेल तर रायझिंग टीचर्स ऍप्लिकेशनवरती जाऊन तुम्ही वैयक्तिक गायडन्स बॅच जॉईन करू शकता. ते तुम्हाला सगळं योग्य मार्गदर्शन मिळेल. तर व्हिडिओ शेअर करा. भेटूया आपण पुढील व्हिडिओमधून. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.